परवा लावला होता आणि तेव्हा सुद्धा दिसलं होतं पण कन्फर्म झालं नाही. आज पुन्हा दिसला तुम्हाला. क्लीन ठिकाण आहे. लास्ट टाइम तुमच्याकडे बेबी सापडली होती घोणसची आणि तुमचे वॉचमन मारतो म्हणत होते खरं तुम्ही त्यांना मारायला दिला नाही, त्यामुळे त्याला वाचवता येईल. आणि बसलाय पण तो व्यवस्थित ठिकाणी. आणि केएल स्कूल तुम्हाला दिसू शकतं इथं हनुमाननगर एरियामध्ये आहे. मी कोइंपूर नगरमध्ये. मला बघून ते आणि तिकडनं असणार. माणसं जर व्यवस्थित बघत राहिली तर साप कशा प्रकारे आपल्या आजूबाजूला कसंही बसून असं तुम्ही बघू शकता. जवळ बघितलं तुमच्या लक्षात येईल नाग आहे हा. आणि काहीतरी खाल्लाय पण. कालचा एक दिवस म्हणजे परवा दिवशी आला होता, म्हणजे 2 दिवसापासून साप इथं आहे. तुम्ही बघत थांबला. आणि अशा ठिकाणी क्लीन ठिकाणी सुद्धा कुठेतरी गार्डन असतं उभं असतं तिथं साप थांबून राहतात. आम्ही फक्त बघितल्यावर साप आहे म्हणतो. तो गेला राहिला आम्हाला माहीत नसतंय. पकडण्यापूर्वी असतात आणि हा पकडल्यानंतर दुसरे पण येऊ शकतात. अशा क्लीन ठिकाणी साप येतात. तर जुन्या घरात शेतात वगैरे साप किती मोठ्या प्रमाणात असतील तुम्ही विचार करू शकता. साधारण 3 वर्षाचा साप आहे. महत्वाची घटना म्हणजे 2 दिवस इथंच कुठेतरी गार्डन मध्ये आहे, लक्षात घ्या. तर आपण ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा. आणि आपल्यालाही घाबरतात खरं तर त्याचे वॉचमन मारायला तयार होते. हा 2 दिवस होऊन काहीच केला नाही ही भावना सरांच्यात होती आणि त्यामुळे त्यांनी मारायला दिले नाही, त्यामुळे याला वाचवता आलं. हाच गोष्टीचा विचार व्हावा. ते स्वतःहून काय करत नाहीत. आपण स्वतःहून त्याला मारू नये यासाठी मी हा प्रयत्न असतोय. आणि त्या फक्त सापाला गैरसमज किंवा भीती जी अनाटेही आहे त्यामुळे सापाला मारलं जातंय. ते उगीच चावत नाहीत. मी एखादा साप पकडल्यावर विषय संपतो असं कधीच म्हणत नाही, लक्षात घ्या. पण त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. सगळेच विषारी नसतात. आणि आपल्याकडे बेडूक आहेत, उंदीर आहेत, त्यांच्या जागेवर आम्ही आहे, त्यामुळे ते साप आपल्याकडे आलेले आहेत. ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. नाग आहे, साधारण 3 वर्ष वयाचा साप आहे. सरांचे धन्यवाद. त्यांनी व्यवस्थित बघत पण थांबले, मारायला दिले त्यामुळे पकडता आलं. धन्यवाद.